हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी थापी वडी. यासाठी मी मिक्सर जारमध्ये घेतलेली आहे कोथिंबीर, मिरची, भरपूर सारा लसूण, जिरे आणि याचं छान असं वाटण आता मी तयार केलेलं आहे. हाटीव पिठलं करणार आहे आपण एक प्रकारे आणि त्याच्याच वड्या गरम गरम थापणार आहे. चला तर कढईत तेल गरम होतं आहे तोपर्यंत मी काही कढीपत्ता चिरून पण घेतलेला आहे. याच्यात आता मी मोहरी टाकली आहे. तेल गरम झाल्यानंतरनं त्या मोहरीनं तडतडल्यानंतरनं त्याच्यात जिरे टाकले. त्यानंतर आपण जो कट केलेला कढीपत्ता होता तो टाकला. वड्या थापायच्या आहेत त्यामुळे अख्खा कढीपत्ता टाकण्याऐवजी मी थोडासा कट करून टाकला आहे. वाटणातही तुम्ही टाकू शकता. आपण टाकलेलं तयार केलेलं वाटण, मीठ, थोडीशी हिंग आणि हळद टाकून आता हे मसाला सगळा मी व्यवस्थित परतून घेते आहे. मसाला छान परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाण्याला अशी दरडून उकळी येऊ द्यायची आहे आणि वरून मग थोडं थोडं करून बेसन पीठ ॲड करायचं आणि त्याला असं घोटत राहायचं आहे. व्यवस्थित कन्सिस्टन्सी, जास्त आपल्याला घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. वड्या थापता येईल अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित हटून घ्यायचं आहे. लागल तसं थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करा आणि कन्सिस्टन्सी हे करा. त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आहे, झाकण मारलं आहे, छान अशी त्याला वाफ येऊन दिली आहे. दिसत असेल आता सगळं पाणी आणि ऑइल त्याने ॲब्सॉर्ब करून घेतलं आहे. आता ताटावर तेल घेतलं आहे. व्यवस्थित तेल पसरून त्यावर गरम गरमच अशा ह्या थापायच्या आहेत तरच त्या व्यवस्थित वड्या पडतात. तर हे खायला एकदम चविष्ट लागते बघा. छान पद्धतीने आता हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे एकसारखं. थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं खोबरं किसलेलं टाकून, तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर वगैरे पेरून तुम्ही त्याचे कट करून वड्या तयार करू शकतात. अशी सोपी पद्धत आहे थापी वडी तयार करण्याची. पारंपरिक रेसिपी आहे. चवही छान देतं एकदम. करून बघा आणि नक्की टेस्ट करा. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर वड्या रेडी झालेल्या आहेत. प्लेटिंग करून घेऊया त्याची. एक एक करून मी प्लेट्समध्ये टाकते आहे. मस्त असा शेप झालेला आहे. वाळल्यानंतर ते व्यवस्थित आकार घेतील वड्या. आता पुन्हा एकदा वरून थोडं गार्निशिंगसाठी खोबरं टाकते आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.